ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे पवित्र मंदिर सोलापूर शहरात असतानाही परगावहून येणाऱ्या अनेक भाविकांना त्याची माहिती नसल्याचे दिसून येते। त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवर भव्य स्वागत कमानी उभारून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या पावन नगरीत हार्दिक स्वागत असा संदेश देण्यात यावा अशी मागणी वीरशैव विजन संघटनेतर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे नूतन महापौर विनायक कोंडाले यांना निवेदन देऊन लक्ष वेधले। वीरशैव विजनच्या मते सोलापूर हे धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असूनही अनेक भाविक पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रांना भेटी देतात। मात्र शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिराकडे त्यांचे लक्ष जात नाही। यामागील प्रमुख कारण म्हणजे शहरात मंदिराची स्पष्ट माहिती देणारी व्यवस्था नसणे। यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर स्वागत कमानी उभाराव्यात, तसेच प्रत्येक महत्त्वाच्या चौकात श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग असे दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली। संघटनेने ही मागणी केवळ महानगरपालिकेकडेच नव्हे तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही ईमेलद्वारे पाठवली आहे। तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयालाही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे। दरम्यान निवेदनावेळेस वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते नूतन महापौर विनायक कोंडाले यांचा शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी महापौर कोंडाले यांनी सांगितले, शहराच्या धार्मिक आणि पर्यटन विकासासाठी हा महत्त्वाचा विषय असून येणाऱ्या महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव मांडला जाईल आणि सर्वानुमते निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।